शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी नवीन लागवड केलेला ऊस असेल किंवा वरीलप्रमाणे जो काही हा प्लॉटमधील ऊस आपण पाहतोय हा खोडवा ऊसाचा प्लॉट आहे. आणि गावालगत असलेल्या ज्या काही चुनखडीच्या पांढरीच्या जमिनी आहेत तर अशा ठिकाणी आपला खोडवा असेल किंवा नवीन लागवडीचा ऊससुद्धा काही ठिकाणी जे आहे ते वरीलप्रमाणे पिवळा पडलेल्यासारखा आपल्याला दिसतो. तर त्याचे कारणं काय आहेत तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे की ह्या पांढऱ्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असल्याकारणानं, मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असल्याकारणानं या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता होत नाही आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी नत्राचं वहन व्यवस्थित न झाल्यामुळं अशा पद्धतीने ही सगळी पानं जे आहे ते पिवळे पडतात आणि हे जे आपण पाहतोय अशा प्रकारचे विटकरी रंगाचे स्पॉट जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि मग हे आणखीन कालांतरानं ते वाढत जातं आणि हे वाढत गेल्याच्या नंतर जसं आपण पाहतोय असं की हे पूर्ण तो भाग जो आहे तो गळून पडतो आणि मग पानं असे फाटल्यासारखे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आपल्याला सोयाबीनमध्ये दिसतो आणि ते कमी कालावधीचं पीक असल्याकारणानं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी पूर्ण पानं जे आहे ते असे सगळे नष्ट होऊन जे आहे ते झाडांची पूर्ण वाढ थांबते. ऊस पिकामध्ये मात्र काही काळ हा अशा पद्धतीचा हा म्हणजे पिवळसरपणा दिसतो आणि काही दिवसांनी जे आहे ते मग हळूहळू एका दिवस ती पानं हिरवी पण होतात. तर हे का होत आहे तर ह्याचं प्रमुख कारण जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं लोह आणि जस्त ह्या दोन जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर त्यांचा जो आहे तो त्या ठिकाणी जे आहे ते हे चुनखडीयुक्त शेत असल्याकारणानं त्या ठिकाणी जे आहे ते त्यांची कमतरता निर्माण होते आणि मग ह्या दोघांच्याही कमतरतेमुळं त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेगवेगळ्या अन्नद्रव्याचे जी काही उपलब्धता आहे तर एकमेकावर ते अवलंबून असते. तर तोच भाग या ठिकाणी होतो आणि नंतर मग त्या ठिकाणी नत्राचं वहन व्यवस्थित न झाल्याकारणानं किंवा झाडाच्या चयापचय क्रियेमध्ये जे आहे ते अडथळे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध न झाल्यामुळे होतात आणि मग पुढं जे आहे तर ते तिथं नत्र व्यवस्थित न भेटल्या कारणानं जे आहे ते फोटोसिंथेसिस आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही त्या ठिकाणी क्लोरोफिल जे काही तयार व्हायला पाहिजे तर ते त्या ठिकाणी होत नाही आणि त्याच्यामुळं हा सगळं हरित द्रव्यांच्या अभावामुळं अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते आपले त्या ठिकाणी पिवळे पडतात. याच्या व्यवस्थापनासाठी जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र ग्रेड 1चं जे काही खत आहे तर ते आता बऱ्याच कंपन्यांचं वॉटर सोल्युबल निघालं आहे किंवा काही ठिकाणी दाणेदार जे आहे ते किंवा पावडर स्वरूपात जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते खत मिळतं. तर त्याचा वापर जे आहे ते आपण जमिनीतून करू शकतो. म्हणजे जो काही आपला खताचा डोस आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रेड 1ची बॅग जर आपण पेरून दिली 10 किलो प्रति एकर याप्रमाणे तरी चालतं आहे. किंवा ते जर आपल्याला करायचं नसेल तर ठिबक वाटे जर आपल्याला हे द्यायचं असेल तर महाराष्ट्र ग्रेड 1ची जे आहे ते आता ग्रेड 1चं बऱ्याच कंपन्यांनी जे आहे ते तशा पद्धतीच्या पावडर फॉर्म्युलेशन उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ते सुद्धा आपण ठिबकद्वारे जे आहे ते वापरू शकतो किंवा प्रति एकर जे काय आपण खत डोस देणार आहेत म्हणजे 10-20-20 असेल किंवा इतर कुठलाही खत तर त्याच्यासोबत जे आहे ते आपण फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट हे जे दोन्ही खत आहेत तर ते आपण त्या ठिकाणी प्रति एकरी 5 किलो याप्रमाणे जे आहे ते देणं आवश्यक आहे आणि या माध्यमातून अन्नद्रव्याची कमतरता जी आहे ते पूर्तता करणं गरजेचं आहे. सोबत एक ह्याच्यात आपण करू शकतो फवारणीच्या माध्यमातून जर ह्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर महाराष्ट्र ग्रेड 2चं जे काही खत आहे मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीचं भेटतं. VSIचं मल्टी मायक्रोन्युट्रिएंट भेटतं ते तर ते आपण 2 ते 3 मिली प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोबत आपण त्या ठिकाणी 1261 ह्या खताची सुद्धा फवारणी सोबत घेणं गरजेचं आहे कारण की त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे किंवा सरळ युरियासुद्धा आपण जे आहे ते 2 ते 3 ग्राम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे आपण जर घेतला आणि एकत्रित जर फवारणी केली तर या ठिकाणी अन्नद्रव्यांची जी आहे ती उपलब्धता होईल आणि हा आलेला पिवळसरपणा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला संपुष्टात आणण्यास मदत होईल. BASF कंपनीचं लिबरल नावाचं पण एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर ते आपण घेऊ शकतो किंवा पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बी म्हणून येतं हे सुद्धा आपण एक 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे आपण जर घेतलं आणि ह्याची फवारणी केली तरी चालते. किंवा यापूर्वी सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापन करत असताना आपण जी काही शिफारशीतली खतं आहेत तर त्या माध्यमातून जे आहे ते महाराष्ट्र ग्रेड 1ची बॅगसुद्धा आपण जे आहे ते त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्या माध्यमातून ह्याचं व्यवस्थापन जर केलं
तर कधी कधी काय होतं, असे प्लॉट हिरवे होतात, मात्र असे प्लॉट हिरवे जरी झाले तरी त्याची अंतर्गत भूक जी आहे तर ते मिटलेली नसते. तर ते मिटवण्याच्या अनुषंगानं आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रॉपर करणं गरजेचं आहे. सदर जो काही प्लॉट आपण पाहतोय हा आपल्या परळी तालुक्यातील कनेरवाडी या गावातील प्लॉट आहे. रोडच्या लगतच आपल्याला ती पांढरी जी काही जमीन दिसते तर त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण झालेला आहे. तर ह्याच्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन करावं. इवन आपल्या आचार्य टाकळी आणि त्या भागामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणे अशा पद्धतीचं जे आहे ते पिवळसरपणा निर्माण झालेले प्लॉट आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापन जे आहे ते करावं.